थँक्यू. वेलकम ऑल. सो 7.0 हे जे व्हर्जन आहे हे व्हर्जन तुमच्या समोर ओपन आहे. ओळखण्यासाठी सिंपल आहे, वरती तुम्हाला सर्च बार दिसतोय. याच्यामध्ये आज आपण बघणार तो टॉपिक आहे आस्क टॅली, म्हणजे डॉक एआय म्हणतो आम्ही त्याला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या थ्रू परचेसची एंट्री टॅलीमध्ये पास करणे. एनेबल करण्यासाठी आपल्याला F11 प्रेस करायचा आहे. F11 मध्ये हा ऑप्शन ऑन करायचा. एनेबल ॲक्सेस टू आस्क टॅली. आता आस्क टॅली हे नाव सध्या दिलेलं आहे. मे बी पॉसिबल आहे की टॅली एआय किंवा असं काहीतरी नाव यायची शक्यता आहे. बट हॅलो. हा सर प्लीज. हॅलो हॅलो हॅलो. ओके, माझं साऊंड नाही आहे का? हॅलो. काय साऊंड चालू आहे? चालू आहे तुमचा. ओके ओके, ते काहीतरी कोणतरी हाक मारली, मला वाटलं साऊंड गेला की काय माझा. ठीक आहे. ओके. सो काही क्वेरीज असतील तर तुम्ही सर्वांनीच आता सध्या म्यूटवर राहा. क्वेरीजला आपण शेवटी 15 मिनिट 20 मिनिट डिस्कशन करूया. ओके. आता याच्यासाठी 7.0 व्हर्जन असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आपण F11 मध्ये ते ऑन केलेलं आहे. आता मी जर याच्यामध्ये मला बिल्स ॲड करायचे असतील, त्या व्हॉट एव्हर जे काय PDF किंवा JPG असेल, तर त्याला 2 ऑप्शन आहेत. पहिली गोष्ट, तुमच्याकडं असे इन्व्हॉइसेस पाहिजेत की जे तुम्ही फोटो काढलेले आहेत किंवा PDF मध्ये आहेत. उदाहरणासाठी मी एक इथं फोल्डर घेतलाय, जो मगाशीच आपल्या CA ग्रुपवर एका CAने शेअर केला होता. ठीक आहे, मी तो दाखवतो. जस्ट अ मिनिट. आता परत कोण ॲड झाले त्यांनी फक्त साऊंड म्यूटच ठेवा. हे बघा, मी डॉक या नावाचं एक फोल्डर बनवलं. हे ॲक्च्युली व्हॉट्सअप मला आपल्या ग्रुपवरच आत्ता जस्ट शेअर करून मिळालेलं आहे. ओके, हे बघा मॅन्युअल बुक्स आहेत, मॅन्युअल एंट्री आहे. ठीक आहे, आणि एक काहीतरी टॅलीची एंट्री आहे, आणि ही पण एक मला वाटते स्कॅन कॉपी आहे किंवा PDF कॉपी असावी. स्कॅन कॉपी आहे ही. ठीक आहे, तर आपण आता ही करूया की टॅलीमध्ये कसं इम्पोर्ट होते बघूया. आता काही क्वेश्चन्स असतील की मास्टर्स तयार होणार का, माझ्याकडे मास्टर आधी असतील तर काय होणार, मग प्रत्येक बिलाचं मी करत बसायचं का, ॲड्रेस कुठून घेणार, हे सगळे प्रश्न आहेत, मान्य आहे. पण एआयचा यूज तर बघूया, एआय काय काम करते बघूया. हेच हेच करण्यासाठी तर आपण इथं एकत्र आलेलं आहे. पण बरेच लोक आत्ता ॲड होत आहेत, सो जरा मध्ये मला डिस्टर्ब होते. हा मी पाथ कॉपी केला, टॅलीच्या विंडोवर गेलो आपण. ओके, एनेबलमेंट समजली सर्वांना. F11 मध्ये फक्त मी ऑन केलेला आहे. आता हे सगळं सेटअप आम्ही करून देऊ तुम्हाला. आता फक्त आपण प्रोडक्ट बघूया, कारण इथं कंपनीमध्ये जाऊन सिक्युरिटीमध्ये जाऊन इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागतो. म्हणजे कोणत्या मोबाईलवरून तुम्हाला ह्याच्यामध्ये तो घ्यायचा. आता 2 म्हटलं ना, एक मोबाईल ॲपवरून पण डेटा फेच करता येतो. मोबाईल ॲप दिलेला आहे टॅलीनं, त्याच्यामध्ये फोटो काढायचे किंवा PDF घ्यायच्या किंवा व्हॉट्सअप कॉपी शेअर करायची, ती सरळ टॅलीमध्ये येऊन पडणार. ते पण आपण करून बघूया. अदरवाईज मी दाखवतो आता पहिल्यांदा ते आपल्या हार्ड डिस्कवरून, लोकल PC वरून. ठीक आहे, इथं आपण गेलो इम्पोर्टमध्ये. इम्पोर्टमध्ये तुम्हाला एक मेनू दिसेल, एक्सेप्शन्स अँड पेंडिंग ट्रान्झॅक्शन्स. क्लिक करायची, पेंडिंग ट्रान्झॅक्शनला यायचं. इथं बघा व्यवस्थित, हे कधी करतोय आपण, जेव्हा आम्ही मोबाईलवरून करतोय तेव्हा, आणि ही अशी प्रोसेस करतो तो 1 आणि 2 प्रोसेस होती. ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट होतात. आता काय मी ट्रायलसाठी वगैरे सेंड केला असेल तर इथं येऊन पडलेलं आहे बघा. ते आधी जस्ट मी लुकअप दाखवतो आणि एंट्री इम्पोर्ट करूया. तर इथं बघा, हे पेंडिंग आहे, हे आता काहीतरी केलं होतं, हे सगळं इथं आहे. मी आता इम्पोर्टमध्ये जातो परत. हे मी आता इम्पोर्ट करत नाही आहे, आपण मोबाईलचं नंतर ट्राय करूया. इम्पोर्टला जायचं आहे, ट्रान्झॅक्शनला. बघा परत एकदा, इम्पोर्टला जायचं आहे, ट्रान्झॅक्शनला. आता इथं 2 आहेत. डिफॉल्ट जर म्हटलं तर आपली पूर्वीची पद्धत, जेसन घ्या, XML घ्या, एक्सेल, हे जे काही अवेलेबल टॅलेंट दिले ते. आणि जर मी डिफॉल्टच्या ऐवजी आस्क टॅलीवालं घेतलं, आस्क टॅली असिस्टंट, एंटर. आता तो विचारले तर कोणत्या प्रकारचे व्हाउचर्स तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहेत. ओके, आता नॉर्मली काय असं सांगतो तुम्हाला, समोरच्याचा सेल शक्यतो आपल्याला इम्पोर्ट करायचा असतो ॲज अ परचेस. तर डिफॉल्ट आहे तो परचेस आहे. समजा त्याची डेबिट नोट आहे, माझ्या क्रेडिट नोट म्हणून घ्यायची आहे.
किंवा त्याचं एखादा डॉक्युमेंट माझ्या रिव्हर्स काहीतरी नावानं घ्यायचं आहे, तर ते इथं तुम्ही घेऊ शकता. तर मी इथं परचेस आहे, जरा बॅकस्पेस केलं तर आयटम इनवाईस आहे की अकाउंट इनवाईस आहे. ओके, तर मी आता आयटम इनवाईस आहे असं ॲझ्युम करून पुढे जातोय. अकाउंट इनवाईस म्हणजे सर्व्हिसवाला, ज्याच्यामध्ये क्वांटिटी रेट अमाऊंट नसणार आहे. इथं मला पाथ द्यायचा आहे. ओके, इथं मी कंट्रोल व्ही केलं. पाथ कशाचा? ज्या फोल्डरमध्ये मी ते 4 डॉक्युमेंट ठेवलेत बघा, व्हॉट्सअप 1 2 3 4 4 डॉक्युमेंट आहेत आणि ह्या इमेजेस आहेत, ही पीडीएफ सुद्धा नाही आहेत. एक काहीतरी पीडीएफ होती, पण आय थिंक ती सुद्धा त्यांनी फोटोज पाठवलेला आहे. सो सगळ्या जेपीजी आहेत. आता तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, आयदर तुम्ही 1 बाय 1 इम्पोर्ट करा किंवा ऑल फोल्डर्स घ्या सगळा पूर्ण. आपण फोल्डर्स घेऊ सगळा, एंटर. डेटा बॅकअपची गरज नाही, कारण मी आता जस्ट ट्रायल डेटावर आहोत. सो मी याला आता नो करतो. प्रोसेस बघा, पहिला फाईल अपलोडिंग घेतल्या, फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्या, एआय मध्ये त्या कन्वर्ट होणार आहेत. मी हा सेशन लाईव्ह याच्यासाठी घेतोय की त्याच्यातून मला पण लक्षात येईल की एआयचं जे वर्किंग आहे ते कशा प्रकारे होतंय सध्या, म्हणून मी तुमच्याकडून लाईव्ह बिल्स घेतलेत. ओके, एक्स्ट्रॅक्ट झालं आणि डेटा ट्रान्सफॉर्म झाला. ईआरपी मध्ये ETL कन्सेप्ट होता, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म अँड लोड, तोच आहे कन्सेप्ट थोडक्यात. ओके, सो इथं बघूया आपण आता. आता दोन प्रश्न पडतील आपल्याकडे की मी डायरेक्ट एखादं बिल ओपन करून सेव्ह करू शकतो. येस, आपण करूया. दुसरा प्रश्न काय पडेल की काही वेळेला मला मास्टर्स मिळणार नाहीत, म्हणजे आता मॅन्युअल मध्ये काहीतरी हाताने लिहिलेलं आहे ते काय टॅलीत मिळेल असं काही गॅरंटी नाही. मग मला आयदर मॅप करावं लागेल किंवा नवीन आयटम बनवावं लागेल, ती सुद्धा केस आहे. तिसरं असं आहे की आधी मी सगळी बिलं मॅप करीन. उदाहरणासाठी घ्या की मी एका फोल्डरमध्ये 100 कॉपी मॅड 100. आता 100 बिल्स 1 बाय 1 मॅप न करता मी एकदम करणार आहे, तर उजव्या हाताला इथं मॅपिंगचं बटन दिलेलं आहे, अपडेट मॅपिंग. म्हणजे अपडेट मॅपिंगला गेलात तर टॅली तुम्हाला एक लिस्ट देईल, दाखवतो. अपडेट मॅपिंग, आणि इथं टॅली तुम्हाला लिस्ट देईल की टॅलीला पार्टी लेजर कोणते कोणते सापडले, ऍडिशनल लेजर म्हणजे CGST HGST राऊंडअप कोणते कोणते सापडले, त्यानंतर स्टॉक आयटम कोणते सापडले. म्हणजे टॅलीनं तुमच्या त्या मॅन्युअल कॉपीमधनं सगळं काही फेच करून आणलेलं आहे ऑलरेडी. आता सपोज तुम्ही आधी मॅप करून ठेवला तर बेटर काय होणार, आपला वेळ वाचणार. नाही मॅप केला तर 1 बाय 1 ट्रान्झॅक्शन पास करताना आपला वेळ तिथं थोडासा जाणार आहे. ओके, तर मी हे काही मॅपिंग न करता डायरेक्ट काय होतं ते बघूया आणि मग शॉर्टकट आपण बघूया. ओके, हे मॅप करत नाही मी बरं का, इथं स्किप करतो. आता हे तुम्ही बघत असाल की इथं श्री महालक्ष्मी इंडस्ट्रीज हे जे आलेलं आहे ते या मी त्या फोल्डरमधली फाईल ओपन करून ठेवतो पॅरलली आपल्याला बघायला. हे बघा, नाही हा कोण आहे, मत्रेच्या हायड्रोलिक्स काहीतरी आहे ती. ओके, तो सुद्धा इथं कुठेतरी आला असेल त्याच्यामध्ये. ओके, हा बघा, एंटरप्राइज. ओके, त्याच्या आय थिंक GST नंबर प्रमाणे चेक करूया त्यांनी काय घेतला डेटा ते चेक करूया. मी आता मॅप करत नाही, मी इथून एस्केप देतो. मी जस्ट एक एंट्री ओपन करतो. ओके, हा घेतले त्यांना हायड्रोलिक्स घेतलेला आहे. आणि इथं बघा, हायड्रोलिक पॉवर नावाचा ब्ल्यू कलरचा जो आहे तो इम्पोर्ट झालेला डेटा आणि ब्लॅक आहे तो मास्टर चेक करतोय. ओके, मग अशी मी एंट्री डिलीट केल्या, कारण मास्टर डिलीट केलं नव्हतं. मास्टर डिलीट केलं असं इथं ते अजून करता आलं असतं, आपण ते पण करूया. जस्ट मिनिट. आता ऑप्शन काय आहे बघा, मी ह्या पार्टीला कंट्रोल एंटर करतो. पूर्ण पार्टी सुद्धा क्रिएट झालेली आहे तुमच्या स्कॅनिंग वरून. ठीक आहे, आयटमला गेलो, खाली CGST HGST आला. जर बिल बघितलं तर 1500 अधिक GST साधारणपणे 1770चं बिल आहे. आपल्या इथं ते 1770चं बिल कुठलं आहे चेक करूया. जस्ट मिनिट, आपल्याला ते फॉरवर्ड करून बघायला लागेल. एखादं कोणतं तरी बिल असेल जे 1500 प्लस
कारण मी हे मोबाईलवरून ट्रान्सफर केलेली काही बिलं आहेत मगाशी ट्रायलसाठी, आणि काही बिलं इथली आहेत. हे अजून काही लोक येत आहेत. हे 1770चं बिल आहे बघा. आता हे त्याने काय केले, 1500 अधिक GST एवढंच घेतलेलं आहे. ओके, ह्यांनी राऊंडअपला पण 1770 ठेवले. ऍक्च्युली हे थोडंसं मी झूम करतो बघा इथं. मग त्याने 135 रीड केलं, CGST रीड केलं, 99 हे नाही घेतला, कारण त्यानं ते लॉजिक लावला की बाबा CGST हा CGST ला घ्यायचा आहे. ओके, HSN कोड पण बघा 998719 हाताने लिहिलेला आहे. सो आपण मास्टरला पण बघूया. एंट्री सेव्ह केली तर सेव्ह होणार आहेत, काय फार मोठा विषय नाही. एवढं केली टॅलेंट तर ते होणारच आहे. मास्टर बघा 998719 हा सुद्धा घेतलेला आहे. ओके, आता आपण एंट्री सेव्ह करणार आहे, कंट्रोल A. परचेस एंट्री सेव्ह झाली. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की काही मास्टर्स नाहीत, 1 और मोर लेजर. ओके, मिसिंग. तर ह्यात काहीतरी मिसिंग आहे म्हणतो तो. आयदर मी ह्याला सिलेक्ट, रेड कलरचा आयकॉन पण दिसतो थोडासा बघा इथं. इथं बघा, इथं रेड कलरची हे पण दिसते, लाईन पण दिसते की ज्याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून. ओके, खाली दिसते बाबा व्हाउचर मिसमॅच आहे. ऍक्च्युली काहीतरी त्याला मिसमॅच सापडते हायड्रोलिक्स त्याच कंपनीचं. तर आपण बघूया आता. श्री महालक्ष्मी इंडस्ट्री नावाचं काय आहे का आपल्याकडे? कारण मोबाईलवरून सुद्धा मी 1-2-3 सेंड केले त्याच्यामध्ये. आय थिंक नाही, हे मयूर एंटरप्राइज आहे. मयूर एंटरप्राइज बघूया आपल्याकडे बिल कुठलं आले. मयूर एंटरप्राइज, एंटर. आता बघा, मयूर एंटरप्राइज ही पार्टी मॅडम नाहीच आहे टॅलीमध्ये. कसं ओळखते मला? इथं रेड कलरचं लाईन आले बघा इथं साईडला लेफ्टला, आणि इकडे बघा आयटम पण नाहीत मॅडम. पण इंटरेस्टिंग पार्ट काय बघा, त्यानं आयटम्स इथं स्पेलिंग दिलंय सुद्धा. कसे क्रिएट करायचे बघा, बिल पण आलेलं आहे, CGST सगळं कंप्लीट आलेलं बिल. सो मी जस्ट काय करणार, बिल नंबर आला, डेट आली, एंटर दिला. आता इंटरेस्टिंग पार्ट बघा, पार्टीचं नाव इथं आले बघा, क्रिएट न्यूच्या ठिकाणी झालेलं आहे. खाली पार्टी नाहीच आहे मॅड. जर मी यालाच एंटर दिला बघा, पूर्ण पार्टी क्रिएट झालेली आहे, पूर्ण पार्टी रेडी आहे. फक्त कंट्रोल करायचं आहे मला आणि ग्रुप सिलेक्ट करायचा. समजा तुम्हाला सनरी क्रिएटर्सच्या ऐवजी तो अजून कुठल्या दुसऱ्या ग्रुपला पाहिजे आहे, सनरी क्रिएटर्स कोल्हापूर पुणे, त्याला घ्या तुम्ही. कंट्रोल पार्टी क्रिएट, आतल्या डिटेल्स त्यांना उचलल्या. कंट्रोल पार्टी क्रिएट, लेजर क्रिएट. बघा आयटम नाही आहे इथं. आयटम आपण एक असं करू की आयटमला इथं घेऊ आणि दुसऱ्या आयटमला पाहिजे तर खाली घेऊ, काय अडचण नाही. सो नवीनच आयटम आहे बघा. याला फक्त येणार नाही म्हणजे काय, युनिट ऑफ मेजरमेंट येत नाही. युनिट ऑफ मेजरमेंट येत नाही कारण युनिट ऑफ मेजरमेंट हा तुम्हाला GSTला रिपोर्ट करावा लागतो. जसं GST नंबर आहे त्याला युनिट क्वांटिटी कोड म्हणतो आपण, UQC. ते इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इथं आपण एक युनिट मॅप करूया, बाकी काही करावं लागत नाही. त्यानं HSN कोड सुद्धा घेतलेला आहे इथं बघा. हा बघा 84 समथिंग आहे, हा रीड करून घेतलेला आहे. 2 नग टाकलेत, त्यानं प्राइस पण घेतलेली असणार आहे. फक्त आपल्याला क्वांटिटी बघूया तिथं काय होते. GST रेट नाही उचलला बघा, GST रेट उचलला नाही. याचं कारण असं आहे की HSN वाईज समरी असते आपल्याकडे खाली, इथं HSN वाईज समरी असते. ओके, आणि बऱ्याच वेळेला असं होतं की वेगवेगळे आयटम्स आहेत, वेगवेगळ्या रेटनं एंट्री करताना सुद्धा बदलता येतो टॅलीमध्ये. म्हणजे 12% आयटम आहे समजा, हा हा आयटम किती टक्केचा आहे, इथं पर्सेंट त्यांनी वरती दिलं नव्हतं, 18%चा आहे. 18%च्या आयटमला 12% नुसार एंट्री पास करता येते, 28 पण पास करता येते. टॅलीमध्ये ती फॅसिलिटी आहे. सो इथं जर कॉलम असता तर त्यानं पर्सेंटेज पण पिकअप केला असतं. सो मला आता त्याला सांगावं लागेल की हा 18%चा आहे, फक्त एवढं मला मॅन्युअली करावं लागेल. 18, कंट्रोल A, आयटम क्रिएटेड आहे. क्वांटिटी मला टाकावी लागली नाही, क्वांटिटी त्यांनी फेच केलेली आहे, रेट फेच केलेला आहे, परचेस लेजर पण त्यांनी घेतलेला आहे. नवीन आयटमला आलो, युनिट ऑफ मेजरमेंट नंबर्स टाकलं. पुढच्या बिलाला आपण दुसरं काहीतरी करू. याला सांगितलं अप्लाय हिअर 18%, कंट्रोल A. बिल रेडी आहे आपलं, फक्त कंट्रोल A प्रेस करायचा. बिलाची टोटल बघा 7574.84. आता इकडे चेक करूया आपण काय चुकले का आपल्याकडे. ते 7578 आहे, 7578. सॉरी, आपल्याकडे बघूया किती आहे, 7574.4 आहे. बघूया, एंटर देऊया आपण. कुठेतरी राऊंडअप मिसमॅच. ओके, राऊंडअपचा लेजर पण नाही म्हणतो तो, कारण बघा इथं रेड कलर होता. हे दाखवतो तुम्हाला, इथं रेड कलर होता राऊंडअपला. आपण ते राऊंडअपला गेलो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस GST लागू होणार नाही.
0.04. हा, आता आलं बघा. तो लेजर नव्हता ना, मग त्यानं 0.04चं कन्सिडर्स 84चं कन्सिडर्स केलं नव्हता. 0.84 आहे ते, आय थिंक 04 आहे. इंटरनेट आय थिंक जर चेक करा एकदा, इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित आहे का. स्क्रीन आणि साऊंड डिस्टर्ब झालेलं आहे ना. एक जण कोणतरी प्लीज सांगा. ओके. हा, कारण तो एक मेसेज आला होता इंटरनेट कनेक्शनचा. येस. सो इतकं इझी आहे. तुम्हाला फक्त, जर तुम्ही कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर्स करणार असाल तर तुम्हाला फक्त इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन करायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला पाथ द्यायचा आहे की कुठं तुम्ही तो फोल्डर ठेवलेला आहे आणि कोणती फाईल तुम्ही इम्पोर्ट करणार आहे. फोल्डर अखंड घेतला आपण किंवा इंडिव्हिज्युअल घेतला, ठीक आहे. आता मी म्हटलं तसं, समजा अशी मी 100 घेतली, अशी मी 100 इन्व्हॉइसेस स्कॅन केलेली एकत्र घेतली किंवा 1000 घेतली, तर टॅली काय करेल, त्याची समरी बनवेल. बघा इथं आपण कुठं येतो आता, एक्सेप्शन मध्ये होतो, पेंडिंग ट्रान्झॅक्शनला. ओके, आपण कोणते घेतले होते आता, मयूर एक घेतला होता. ओके, आणि हा वाला, हा वाला घेतला होता. हे मी मोबाईल थ्रू पण केलेले आहेत आणि डेस्कटॉप थ्रू पण केलेले आहेत. मी डबल केलेले आहेत मोबाईल थ्रू टेस्ट करण्यासाठी, आणि हे मोबाईल ॲपवरून सेंड करता येतात. आणि एक आहे ते आता तुमच्या समोर जे डेस्कटॉपवर केलं ते. सो आता आपण जे बघितलं की मास्टर्स क्रिएट होतात ऑटोमॅटिक आणि एंट्री सेव्ह होते, इथंपर्यंत समजलं. आता एआयचं काम संपलं, पण टॅलीनं त्या संदर्भात कोणते फीचर्स दिलेत आपण बघूया. ओके, मल्टिपल मॅपिंग सिंपल आहे. सिलेक्ट करायची बिलं, उजव्यात जायचं, अपलोड मॅपिंग, बघा अपडेट मॅपिंग क्लिक करायची. इथं तुम्हाला कोणतं लेजर कोणत्या लेजरला मॅप करायचं आहे ते तुम्ही ठरवा. फॉर एक्झाम्पल, श्री महालक्ष्मी इंडस्ट्रीज हा हा कुठून तरी डेटा इम्पोर्ट झालेला आहे, तर मी श्री महालक्ष्मी इंडस्ट्रीजला एंटर दिला. पार्टी क्रिएट करायची असेल तर पार्टी क्रिएट करा. जीएसटी सहित कन्वर्ट झालेली आहे, कंट्रोल ए करा, पार्टी क्रिएट झाली. समजा CGST तुमच्याकडे काय नावानं आहे, CGST. SGST काय नावानं आहे, फक्त SGST. सो हा चॉईस आहे, हा चॉईस आहे की ज्याच्यामध्ये, जस्ट मिनिट, अजून काही लोक ऍड होतात. ओके, म्हणजे तुम्ही ठरवा की कोणता आयटम माझ्या बुक्समध्ये काय नावानं पडणार. समजा मी या आयटमला म्हटलं, हा काहीतरी वेल वेल्जन हायड्रोलिक्स पंप रिपेअर्स असं काहीतरी आहे, तर सॉरी, हा मी आयटमला घ्यायचा आहे किंवा काय करायचं आहे तुमचा हातात चॉईस आहे. तुम्ही फक्त मॅप करा इथं. एकदा मॅप केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मॅपिंग करावं लागणार नाही. फक्त ही आता मी अंदाजे करतोय मॅपिंग, कुठलाही आयटम कुठेही मॅप करतोय. तुम्हाला अदरवाईज इथं ऑप्शन आहे, तुम्ही तो जस्ट इथं एंटर दिलात तर तो आयटम क्रिएट पण होतोय. हे बघा, फक्त तुम्हाला तिथं युनिट ऑफ मेजरमेंट आणि GST रेट घ्यावा लागतो. ठीक आहे. सो जस्ट मी एक टाइम बिंग फक्त मी हे करण्यासाठी मॅप केलं, आणि मॅप झाल्यावर उजव्यात आला. हा, आणि बऱ्याच गोष्टी दाखवायच्या तुम्हाला ऍक्च्युली, की काय काय गोष्टी टॅलीनं दिलेल्या आहेत. समजा असं झालं की मला हे हे बघायचं आहे, हे जे ही जी PDF बघायची आहे. ओके, तर राईट साईडला बटन दिलेलं आहे, शो इम्पोर्टेड फाईल्स, ह्याला क्लिक करायची. तर तो डायरेक्ट ओपन करेल तुम्ही कोणत्या फाईलला इम्पोर्ट केलं आत्ता ह्याच्यामध्ये. ओके, जसं हे दोन बघितले आपण, आता ह्याचं बिल बघायचं आहे मला, शो इम्पोर्टेड फाईल, तो सरळ इमेज दाखवेल द्यायची. ओके, अजून एक दाखवतो तुम्हाला इथं काय दिले ते. समजा मी व्हाउचरमध्ये गेलो, आत व्हाउचरमध्ये गेलो परचेसला, तर राईट साईडला ऑटोफिल नावाचं बटन दिले, ऑटोफिल. ऑटोफिलमध्ये जाऊन पण तुम्ही तेच काम करू शकता. ऑटोफिलमध्ये जायचं, तुम्हाला हवाय तो इमेज घ्यायची, एंटर, जसं थांबायचं. त्याचं तो सगळं टेक्स्ट वरून, आता आपल्या सगळ्या JPG फाईल आहेत, PDF काहीच नाही. सो थोडा टाइम घेईल, 2-4 सेकंद. PDF फास्ट होईल. JPG मध्ये हाताने लिहिलेली बिल आहेत ना, तर ते स्पेलिंग डिटेक्ट करणार, त्याचं कन्व्हर्जन करणार. सो 1-2 मिनिट 1 मिनिट घेईल. तरी पण आय थिंक मला वाटते 10 एक सेकंदामध्ये कव्हर केलेलं आहे ते. झालं. सॉरी, बाहेर पडला तो. जस्ट मिनिट, मी परत सुरू करतो. हे आहे आत्ताचा बीटा व्हर्जन आहे. ओके, आणि त्यात एंट्रीज बहुतेक झालेल्या पण आहेत, आपण त्या सगळ्या एंट्रीज पास पण केलेल्या आहेत. मी आता मोबाईल ॲपवरून एक दाखवणार आहे. ओके, सो आपण आत्ता बघितलं, व्हाउचरमध्ये परचेसला जर गेलात
तर तुम्हाला ऑटो फिलमधून पाथ देऊन ती बिलं इम्पोर्ट करता येतात. हा पहिला मार्ग झाला. इथं तुम्हाला फक्त त्याचा पाथ द्यावा लागतो, कोणत्या लोकेशनला तुमच्या त्या पीडीएफच्या सॉरी जेपीजी किंवा पीडीएफच्या फाईली आहेत. ओके. याच्या पुढचा पार्ट आहे मोबाईलवरून इम्पोर्ट कसं करायचं. तर प्ले स्टोअरला जायचं, आस्क टॅली नावाचं मोबाईल ॲप तुम्ही हे करायचं, डाउनलोड करायचं. आता जर कोणी केला असेल तर आपण लाईव्ह घेऊ शकतो, एखादं बिल तुम्ही द्या, आपण ते इम्पोर्ट करूया. आणि त्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही शेअर करू शकताय. व्हॉट्सअपमध्ये जायचं. आता एक उदाहरण मी दाखवतो. इथं माझं व्हॉट्सअप ओपन आहे. ओके, जस्ट अ मिनिट. एक ॲझ्युम करूया की हा आपला ग्रुप आहे आणि या ग्रुपवर कोणतरी हे बिल पाठवलेलं आहे. ओके, हे बिल पाठवलेलं आहे. ह्या बिलाला जर तुम्ही प्रेस केलात आणि इथं शेअरमध्ये गेलात, आता हे मोबाईलवरून शेअरच्या वेळेला ॲप्स येतात वेगळे वेगळे. इथं शेअरच्या वेळेला ॲप्स येणार नाहीत. हे मी कॉम्प्युटरवर ओपन केले. तर तुम्ही ह्याला बघा, शेअरमध्ये गेलात, शेअर फाईल किंवा सेंड फाईल, तर खाली तुम्हाला जीमेल वगैरे ऑप्शन्स येतात. त्यात तुम्हाला आस्क टॅली घ्यायचं आहे. आस्क टॅली, ठीक आहे. आणि ते मग काय होतं, डायरेक्टली त्या मोबाईल ॲपला जाऊन पडतं. आता मी मोबाईल ॲप दाखवायचाच प्रयत्न करीन, पण आय थिंक काही लोकांनी डाउनलोड केला असेल तर मला प्लीज सांगा, कोणी डाउनलोड केले का? मग मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून एखादं बिल इथं पाठवायला सांगतो. कोणी आस्क टॅली डाउनलोड केलेलं आहे लाईव्ह? प्ले स्टोअरला जायचं आणि डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं. तर प्रोसेस सेमच आहे. प्रोसेसमध्ये काही डिफरन्स नाही आहे. फक्त काय होतं, इम्पोर्ट ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन आपण इथं काय करत असतो, आस्क टॅलीमधून तो हे घेत असतो, काय आपला कॉम्प्युटरचा फोल्डरचा पाथ. ओके. आणि तिथं काय होतं, तिथं तुम्हाला इम्पोर्टमध्ये जाऊन एक्सेप्शनमध्ये जाऊन पेंडिंग ॲक्शन्समध्ये जावं लागतं. आणि मग तो सर्च करतो सगळं तुम्ही काय काय केलेलं आहे, आणि मग त्याप्रमाणे तुमच्या एंट्रीज पास होतात. झालं. म्हणजे प्लग अँड प्ले आहे, एकदम सिम्पल केलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या क्वेरीज विचारा. मी सांगितल्याप्रमाणे फार काय आपण त्याच्यावर वेळ इन्व्हेस्ट करणार नाही, कारण ते इतकं सिम्पल करून दिले टॅलीनं. आता तर आपण अगदी हायेस्ट केस बघितली, हाताने लिहिलेली बिले बघितली. ओके. एक एक असं करून बघूया पाहिजे. जस्ट अ मिनिट. मी तुम्हाला एक ट्रायल म्हणून, काही लोक आता शेवटी लेट आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी एक ट्रायल म्हणून दाखवतो. त्या टॅलीचं एक बिल कोणाचं तरी आहे, त्यात स्कॅन केलेलं शेवटचं आहे बहुतेक ते. जस्ट अ मिनिट. नाही, हे नाही, हे वाला, ठीक आहे. हां, इथं चेक करतो हे सगळं ते. हां, हेच आहे. आता ह्याला काय करतो मी, ह्याला नाव जरा बदलतो मी, टॅली स्कॅन म्हणतो, म्हणजे आपल्याला तिथं समजेल हे टॅली स्कॅन आहे. कोणती पार्टी आहे बघूया आणि ती बिल डिलीट करूया टॅलीमधलं. ओके, मयूर एंटरप्राइज आहे. मयूर एंटरप्राइजचं बिल आहे. आता आपण काय करूया, इथं मयूर एंटरप्राइजला ऑलरेडी आपलं इम्पोर्ट झालेलं आहे, हे डिलीट मारतो मी. ठीक आहे. बघा मेटॅलिकचं सगळी. डिलीट नका मारू. हां मी म्हणत होतो डुप्लिकेट एंट्री होते का बघायचं होतं मला. हां हां, दाखवतो की. आपण आत्ता करून ओके, परत एकदा करूया. ठीक ते आहे पण ठीक सोय दिलेली आहे. आता मयूर एंटरप्राइजचा लेजर पण डिलीट मारतो मी. अल्टर लेजर, म्हणजे जे लेट आलेत ना त्यांना हे कुठंतरी परत रिकॅप होईल आपल्याला आणि त्यांच्यासाठी समजेल. ओके. आय थिंक त्या मयूर एंटरप्राइजच्या बिलामधला आयटम पण डिलीट करूया. एक काहीतरी ॲडिड आणि काहीतरी कॉपर असं काहीतरी आहे. ओके, कॉपर एक हा एक काढायचा. ओके, ह्याला एंट्री पडलेली आहे. ह्याला पण एंट्री पडली आहे, म्हणजे आणि कुठलं तरी आपण तो मॅपिंग केलेला आहे. डिस्प्ले अकाउंट बुक परचेस रजिस्टर. सो लेट्स डिलीट दिस वन ऑल्सो. कारण पूर्ण क्लीन केलं ना की ते आपल्याला टेस्ट करता येतं प्रॉपर. कारण आले त्यासाठीच, आपल्याकडे टेस्टिंगसाठी झालेलं आहे. ओके, अजून कुठेतरी आहे ते, हां, त्या एक्सेप्शन्समध्ये शिल्लक आहे. चला, आयटम असू दे, आयटम काय हरकत नाही. आपण इनपुटला जाऊ, कारण आता ते काय झालंय, आपल्या एक्सेप्शनमध्ये ते अडकलेलं आहे इथं. म्हणजे आपल्याला इथून ते सगळे एक्सेप्शन्स क्लिअर करायला लागतील. आय थिंक इथं कुठेतरी असेल सुद्धा क्लिअरचं बटन, अल्टर डी किंवा कॅन्सल क्लिअर, हे कुठेतरी असेल. सेव्ह डेट, सेव्ह व्हाउचर. ओके, सेव्ह व्हाउचरनं तुम्ही सगळी बिले एकदम सेव्ह करू शकता. हे पण दाखवतो मी. हे तुमचं डुप्लिकेटचं ऑप्शन येत आहे बघा, पोटेन्शियल डुप्लिकेट, हे करायचं आहे आपल्याला. चला, हे ह्यात एक्सेप्शनमध्ये आहेत, हे असू देत. इम्पोर्टला जाऊया.
ट्रान्झॅक्शन्स आस्क टॅली. इथं आलो आपण, इथं तो पाथ पेस्ट केला. पाथमध्ये टॅली स्कॅन नाव दिलं तर आपण त्या जेपीजीला. एंटर. बॅकअप नको आहे. एंटर. रीड करेल तो पहिला, कन्वर्ट करेल. एक्स्ट्रॅक्ट फाईल ही ती एक्स्ट्रॅक्ट म्हणजे कन्व्हर्जन आहे. आणि मग ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट करेल, पण ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट करताना एरर देईल की मास्टर नाही आहे, मॅच होत नाही आहे. आपण तेवढेच रिपेअर करणार फक्त आणि इम्पोर्ट करणार. समजा एखाद्याच्या डेटाबेसमध्ये त्यानं लिहिले मोबाईल फोन, मी काल पण एक्झाम्पल दिलं, त्यानं मोबाईल शब्द लिहिला आहे, मला सेलफोनला पाहिजे आहे, तर एकदा मॅप करून ठेवा, नेक्स्ट टाइम ते मॅप करावं लागणार नाही. ओके, तर ते इथं डेटा आलेला आहे आपला. आता बघा पेंटिंग ट्रान्झॅक्शनमध्ये मी म्हटलं तसं रेड कलरची इथं लाईट हे पडलेलं आहे आणि इथं दाखवते की काही मास्टर्स नाही आहेत, तरी पण मी एंटर दिला. समजा 1 बाय 1 करणार आहे, एंटर दिला. ठीक आहे. आता मी म्हटलं तसं आपल्याकडे मास्टर होतं त्यामुळे इथं रेड आलं नाही, पण मयूरला रेड आलं बघा. इथं जे नवीन आले त्यांनी प्लीज बघा एकदा, कारण तुम्ही इतक्या क्युरियोसिटीनं आणि इतक्या इझी पटकन मला रिस्पॉन्स दिलात की आम्ही येणार आहे, अटेंड करणार आहे. सो मला एकदम ते हे वाटते की आपल्याला त्याची गरज आहे, म्हणून तर आपण एकत्र येतोय. सो व्यवस्थित लक्ष द्या. 10-15 मिनिटासाठी काय असं ना, आपण हे व्यवस्थित समजून घेऊया, कारण हे पुढे तुम्हाला वापरायचं आहे. तर मयूर हा रेड कलर आलाय कारण पार्टी नाही आहे. मग इथं एंटर दिला तर इथं बघा मयूर हा इथं क्रिएट न्यू मध्ये येऊन पडलेला आहे. नुसता एंटर दिला तर मयूरच्या रिलेटेड बघा ॲड्रेस हे ते सगळं पडलेलं आहे. फक्त मगाशी एक बग मला जाणवला, मॅन्युअलचे जे बिल आहे त्या केसमध्ये त्यानं सिटी इथं कोल्हापूर स्टेटच्या ठिकाणी कोल्हापूर घेतलं होतं, तेवढं मला चेंज करावं लागलं होतं. पण मयूर ह्या पार्टीच्या केसमध्ये बरोबर घेतलं, कारण तो शब्द त्यानं बरोबर परफेक्ट पिकअप केली तिथली. सनरी क्रिएटर कंट्रोल ए केलं मी, बाकी काय चेंज केला नाही. कंट्रोल ए. आयटम आहेत माझ्याकडे तर काहीच करायची गरज नाही, फक्त कंट्रोल ए झालं. ओके, हे ओव्हरराईड होईल कारण काही ठिकाणी जीएसटी सेट केलेलं नाही मी, ते बाकीच्या ह्याच्यात पडलेलं नाही. ओके, ओव्हरराईड. आता तुम्ही म्हणता तसं अनेकदा करूया, म्हणजे आपण दोनदा केल्याशिवाय आपल्याला पण करणार नाही. परत इथं जाऊया, ट्रान्झॅक्शन, परत आस्क घेतलं, सेम इनवाइस घेतलं, कंट्रोल ए. आता तर पार्टी पण क्रिएट आहे, त्याच्यामुळे पार्टी नाही असा एरर देणार नाही तो. फक्त ते बीटा व्हर्जन आहे एवढं लक्षात ठेवा. जेव्हा फायनल व्हर्जन येईल ते अजून सुपिरियर असेल, म्हणजे आहेत 15-20 दिवसच त्याच्यासाठी, पण ते व्हर्जन अजून काही गोष्टी ते ग्लिचेस चेकिंग आणि हे सगळे ते करून देतील. पण आत्ताच मला ते इतकं सक्सेसफुली वाटलं की माझी बरीच कामं ह्याच्यात होईल असं वाटलंय. इथं बघा डॉक्युमेंट पेंडिंग आहे, बरोबर. आता जर मी याला एंटर दिला आणि पुन्हा सेव्ह केलं तर पुन्हा सेव्ह होणारच आहे. पण सेव्ह करायच्या आधीच जर मी सांगितलं की मला शोधून दे इथं, तर उजव्या हातात इथं शो पोटेन्शियल डुप्लिकेट आहे. शो पोटेन्शियल डुप्लिकेट क्लिक करायची. आता हा दाखवतो इथं की कोणते कोणते डुप्लिकेट व्हाउचर्स त्याला सापडले, हे बघा. आणि डुप्लिकेट कसं शोधायचं त्याच्यासाठी सुद्धा उजव्या हाताला बटन दिलेलं आहे. आय थिंक हा इथंच इथंच पोटेन्शियल डुप्लिकेट कॉन्फिग. आता तुम्ही आत आला ना, मी बटन बदललं, पोटेन्शियल डुप्लिकेट कॉन्फिगला जायचं. आणि इथं बघा त्यांनी सांगितलेलं आहे की व्हाउचर टाईपच्या नावावर सर्च कर, पार्टीच्या नावावर सर्च कर, रेफरन्स नंबर सर्च कर, टोटल अमाऊंट सर्च कर आणि डेट म्हणजे तारीख, बिलाचा नंबर, बिलाची अमाऊंट आणि पार्टीचं नाव एवढं जर डुप्लिकेट झालं तर त्यानं डुप्लिकेट म्हणून कन्सिडर करायचं. हे पॅरामीटर पण तुमच्या हातात दिलेले आहेत. तुम्ही जर म्हटलात की एखाद्या पार्टीचं नावच फक्त कन्फर्म करा, बिलं काय बघू नका, नंबर नसतातच, ब्लँक नंबर असतो रेफरन्स, तर ते तुम्ही येस नो करू शकता इथं. सो ही सुद्धा फॅसिलिटी टॅलीने आपल्याला दिलेली आहे. ओके, तर माझ्याकडे नेमकं कोणाचं असं बिल नाही की जे मॅन्युअली असावं किंवा एखाद्या दुसऱ्या सॉफ्टवेअरचं असावं. उदाहरणार्थ मार्ग, बिझी, एखादं SAP, कोणाचंही. तर एखादं बिल जर कोणाचं असेल आणि जर ते आपण मोबाईलवरून स्कॅन करून इथं सेंड केलं, मोबाईलवरच तो ऑप्शन आहे, त्या ॲपमध्येच तुम्हाला ऑप्शन दिला आहे आणि तिथं तुम्हाला या कंपन्या दिसतात. आता ए नावाची कंपनी दिसते मला तिथं. मी ट्राय करेन, तुमचे क्वेश्चन्स असेल तर विचारा, मी ट्राय करेन की मोबाईल ॲप इथं कनेक्ट होईल का बघतो स्क्रीन शेअरिंग. किंवा तुम्ही डाउनलोड केला असेल तर सांगा, मी तुमच्याकडून स्कॅन केलेलं बिल इम्पोर्ट करून दाखवतो. आता आपण क्वेश्चन आन्सरला ओपन आहोत, तुम्ही काही विचारू शकता ह्या रिलेटेड आणि फीचर कसं वाटलं तेही सांगू शकता.
अनम्यूट करा फक्त. सर हे फीचर खरंच चांगलं आहे काय, हा. पण जे आपण क्लोज लूप मध्ये आपण मॉनिटर करतो किंवा हम्म. फ्लो मध्ये एंट्रीज व्हायला पाहिजेत, तर हम्म. तिथेही उपयोगी नाही. म्हणजे जिथं कंट्रोल ठेवायचे GRN पासून PO पासून, तर हम्म. तिथे हे हम्म. उपयोगी होईल असं वाटत नाही. पण बाकी बरोबर. शॉर्ट मध्ये करायचं असेल आणि हो. डुप्लिकेटचं तुम्ही सांगितलं ते पण खूप चांगलं आहे. म्हणजे तिथं कंट्रोल बरोबर. ठेवू शकतो आपण. बरोबर, अगदी बरोबर आहे. पण जिथं तिथं तुम्हाला पीओ पॉपअप व्हायला ठेवायचे आहे. पाहिजे. हा, हो, बरोबर. पीओ आहे. त्यानंतर जे आता काय आहे सांगतो तुम्हाला, की इतर व्हाउचर टाईप पण ते देतात त्याच्यामध्ये. इन केस समजा पीओ तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहे आणि समोरच्यानं तुम्हाला सेल ऑर्डर दिलेली आहे, तर तुम्ही ती परचेस ऑर्डर म्हणून इम्पोर्ट करू शकताय. तिथूनच फ्लो चालू होणार. पण त्याच्यानंतर मल्टिपल GRN झाले, मल्टिपल परचेस बिल्स आले, वगैरे वगैरे जे काही फ्लोज तुम्ही म्हणताय तो तुम्हाला मेंटेन करायचा असेल, तर तो थोडासा बरोबर आहे. तुम्ही म्हणता तो की तिथं काय आहे की डेटा एंट्रीच बेस आहे तिथला. इथं काय आहे की इझी टू यूज किंवा एक समजा की लमसम मध्ये माझ्याकडे स्कॅन केलेली कॉपी आलेली आहेत सगळ्या आणि आता त्या मला कॉम्प्युटराइज करायचे, तर मी झपकन तो सगळा एक फोल्डर जर इम्पोर्ट केला आणि वन टाइम मॅपिंग करून टाकलं, म्हणजे समोरच्या पार्टीनं समजा लिहिले आहे की राईस, आता राईसमध्ये मल्टिपल ब्रँड्स आहेत, त्याचा आयटमचं नेम आहे राईस इंद्रायणी, राईस रत्नागिरी, राईस वॉट एव्हर, 1 2 3 4 ब्रँड्स आहेत. पण माझ्याकडे फक्त राईस म्हणून आलं तर चालू शकतो. तर मी काय करेन, सगळ्या राईसला एकदाच मॅप करेन की एव्हरीथिंग इज राईस, मला बाकीचं काय लागत नाही. तर असं करून एकदा मॅप केलेत ना, तर तुम्हाला मग 200 फाईल्स काय आणि 500 फाईल्स काय सगळ्या कव्हर होतील. ओके सर. तर अजून एक, हां. की आता तुम्ही आपण बघितलं की हां. इनव्हॉइस मॅन्युअल असलं तरी त्यांनी प्रॉपर तो इन करतोय. हो. तसंच बरेचदा GRN चे स्टॅम्प असतात. हां. तर तो पण तो रेकग्नाइज करेल का, की बाबा हे व्हेरिफाईड आहे सर्टन डिपार्टमेंट कडून आणि आता हे रेडी फॉर डेटा एंट्री असं हम्म. करता येईल? म्हणजे ते GRN चा स्टॅम्प रेकग्नाइज ते करेल का? मग तेच म्हणतोय की आपल्याला अशी व्हरायटीची बिल असायला पाहिजे. टॅलीचं तर मत आहे की त्यांनी सगळं दिलेलं आहे त्यात. म्हणजे इव्हन तुम्ही खाली डिस्क्रिप्शन लिहिलं तर डिस्क्रिप्शन पण घेते ते. हा, व्हेरिफाईड अँड रेडी फॉर हा. आता डेटा हे काय एंट्री. करायला पाहिजे की आता माझं पण अडचण अशी आहे की माझे कस्टमर जे आहेत ते सगळे टॅली वाले आहेत. टॅलीचाच डेटा घेण्यात परत PDF त्यापेक्षा मला थोडे वेगळ्या वेगळ्या सॉफ्टवेअरशी घ्यायला पाहिजेत आणि तो व्हेरीफाय करायला पाहिजे की तुम्ही जे म्हणताय ते कसं घेत आहात. त्यासाठीच तर हा टेस्टिंग मोड आहे. म्हणजे मधले जे 20 25 दिवस आहेत ते त्यासाठीच आहेत. तर माझी अपील आहे सगळ्यांना की तुम्ही एखादं एखादं इन्व्हॉइस असं द्या शोधून की हे काय ERPचं इन्व्हॉइस आहे, हे समजा उदाहरणार्थ मेक माय ट्रिप आहे त्याचं बिल येतं कधी कधी, किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत मार्केटमध्ये. हॉटेल बिल आहे त्याचं काय होतं स्कॅन केलेलं ते बघायचं आहे आपल्याला. तर आपला पर्पजच आहे की त्याचं टेस्टिंगच करायचं आपल्याला. हे फीचर बद्दल काय डाऊट नाही की फीचर बेस्टच आहे, आपलं काम सोपंच होणार आहे, काय वादच नाही. पण टेस्टिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जसं मला जाणवलं की कोल्हापूर घेतलं त्यानं त्या मॅन्युअलीमधनं. पण ठीक आहे तेवढं सुद्धा त्यानं पिकअप केलं, GST नंबर पिकअप केला आणि त्याप्रमाणे त्यानं एंट्री पास केली. ह्याच्यात परवाचीच केस आहे मॅडम, 150 बिलांची एंट्रीज करायच्या होत्या, तर ते 4 माणसं लावून ते एंट्रीज करत बसलेली लोक. एक कॉन्ट्रॅक्ट बेस होतं ते. एक क्वेरी पण आलेली आहे, जस्ट मिनिट. सुविधमध्ये पण सेम फीचर्स आहे आहे ना? ओके. हे ॲड ऑन TDL, हां सॉरी सॉरी, TDL परचेस रिलेटेड क्वेरी मी सॉल्व्ह करतो. सुविधमध्ये वगैरे किंवा इतर ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा असे फीचर्स आहेत. याला म्हणतात OCR टेक्नॉलॉजी. OCR टेक्नॉलॉजी वापरूनच बऱ्याच लोकांनी हे केलेलं आहे. फक्त फरक काय तुम्हाला सांगतो. तुम्ही डेटा दुसऱ्या वेबसाईटला शेअर करता, इथं डेटा दुसऱ्या वेबसाईटला जात नाही. आपला डॉक्युमेंट गेला म्हणजे डेटा गेलाच. तर हे बघा, ज्या वेबसाईटवरून किंवा ज्या एखाद्या सॉफ्टवेअरवरून तुम्हाला डेटा कन्व्हर्ट करून मिळतो, त्या वेबसाईटवरून किंवा त्या सॉफ्टवेअरवरून दुसऱ्यांना पण तो डेटा दिला जाईल. मग त्यात परचेस रेट जातील, पार्टीचे डिटेल्स जातील, सगळं अवेलेबल असेल मग. ठीक आहे. सो मी मिठारे शक्यतो. सर, हां. मिठारे सर, हां. मगाशी तो स्टेटच्या ठिकाणी कोल्हापूर टाकला ना, हो. तर तिथे रेस्ट्रिक्टेड फील्ड यायला पाहिजेत ना. म्हणजे तुमच्यात 36 स्टेट आहेत, त्या हम्म. व्यतिरिक्त येत नाही असेल तर नाही नाही तिथे काय त्यांना होतं. डेटा घ्यायला नाही नाही पाहिजे. नाही काय होतं तुम्हाला सांगतो, एक उदाहरणासाठी सांगतो. आपण जेव्हा लेजर क्रिएट करतो, समजा काहीतरी एक असंच पार्टी क्रिएट करतोय आपण आणि इथं गेलो आपण, ओके. तर तुम्ही म्हणताय लिस्ट लिस्ट ऑफ स्टेट्स फिक्स आहेत. पण तुम्हाला सांगू का, टॅलिन तुम्हाला हे सुद्धा दिलेलं आहे की टॅलिन आता इथून पुढे ते पद्धत बंद केलेली आहे, रिस्ट्रिक्शन. ते काय म्हणतात, समजा तुम्हाला उदाहरणार्थ XYZ नावाची स्टेट तयार करायची आहे, सो तुम्ही इथं डायरेक्ट क्लिअर करू शकता XYZ. मग हेच तिथं होतं
याचं कारण काय आहे की पूर्वी टॅलीने स्वतःच्या हातामध्ये स्टॅट्युटरीज ठेवल्या होत्या. स्टॅट्युटरी कंप्लायन्स, स्टेट्स बनवायचे नाहीत, कंट्री बनवायची नाही. आता काय केलेलं आहे, पोर्ट बनवा, स्टेट बनवा, कंट्री. काय होतं आता, आधीमध्ये त्या स्टेट वाढतात बघा, ही स्टेट डिवाइड झाली, दुसरी तयार झाली. मग काय तुम्ही टॅलीचं व्हर्जन याची वाट बघणार का? सो टॅलीनं ते ते फीचर मुळातच तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही ते क्रिएट करा. फक्त सध्या काय दिलेलं नाही, हे तुम्ही जे रेग्युलर वगैरे इथं करता, म्हणजे स्टॅट्युटरीच्या कंप्लायन्स आहे हा, इथं तुम्हाला एवढे फीचरचे दिलेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नाही बनवू शकत. इथं त्याला क्रिएशन दिलेलं नाही बघा. इवन तुम्हाला एक इंटरेस्टिंग पार्ट पण सांगतो, आता विषय आला म्हणून सांगतो. आपण युक्यूसी क्रिएट करतो बरोबर ना. जस्ट अ मिनिट, इथं बघा आपण एक युनिट क्रिएट करतो, काहीतरी असाच क्रिएट केला. इथं युक्यूसी आहेत. आता हे तर जीएसटी डिपार्टमेंटचे आहेत सगळे, ह्याच्यात तर काय वाद नाही. पण तरी सुद्धा समजा डिपार्टमेंटने अनेक नवा क्रिएट केला तर टॅलीवर डिपेंड राहायचं नाही. इथं वरती बघा न्यू युक्यूसी दिलेला आहे. मग इथं तुम्ही ते तोळा हे करू शकता, पण ते एरर देणार जीएसटी रिपोर्टला, कारण डिपार्टमेंटच्या डेफिनेशनमध्ये हे नाही आहे आणि तुम्ही बनवा लागलाय. पण टॅलीनं तुम्हाला थांबवलं नाही आहे. दॅट इज अवेलेबल टू क्रिएट फ्रॉम युजर साईड. तर हे हे टॅलीनं आता हे सगळं ओपन ठेवलं आहे. यू कॅन क्रिएट युअर ओन टीडीएस नेचर, टीसीएस नेचर. काही टीसीएस चालू झाला, बंद झाला, आता काही फरक पडत नाही. तुम्हाला टॅलीच्या व्हर्जनवर डिपेंड राहायची गरज नाही, सगळं तुमच्या हातात आहे. मग Exactly. तिथं ती केस आली तुम्ही म्हणताय ती, मग त्याने स्टेटमध्ये कोल्हापूर का घेतलं? आता सुद्धा तुम्ही घेऊ शकताय, रिस्ट्रिक्टेड नाही आहे. ओके ओके ओके. आता जस्ट मिनिट, मी त्याने विचारलं होतं की प्लग इन. मी पण काल पीपीटी मध्ये फर्स्ट घेतला होता प्लग इन. सी बघा, हेल्पमध्ये नॉर्मली आपण टीडेल आणि ॲडॉन्स मध्ये जातो आणि टीडेल लावत असतो. पण त्याच्या खाली बघा टॅली प्लगिन्स आहे. टॅली प्लगिन्स म्हणजे काय आहे, मी काल इन शॉर्ट सांगितलं होतं की प्रत्येक गोष्ट टॅलीच्या प्रोडक्टमध्ये आली पाहिजे आणि मग प्रोडक्टचं रिलीज बदललं पाहिजे की 7, 7.1, 7.2. आता असं नाही होणार आहे. त्यांनी एकदा 7 सिरीजमध्ये काही फीचर्स दिले तर मे बी पुढच्या सिरीजपर्यंत ते प्लगिन्स देतील. कारण का, बरेच फीचर्स असे आहेत की ज्या टॅलीत इनबिल्ट आहेत पण आपल्याला ते नको आहेत. एक एक्झाम्पलसाठी घेऊया क्यूआर कोड. क्यूआर कोड नको आहे मला, तर मी टॅलीतून ते वापरत नाही. मग विनाकारण त्याच्या ह्याला ते सगळे फीचर्स देण्याच्या पेक्षा टॅली म्हणते ज्यांना हवंय तिने आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला फीचर एनेबल करून देतो तुमच्या प्रोडक्टमध्ये. आणि एकदा एनेबल झाले की ते डिसेबल होणार नाही, किंवा तुम्ही ते वापरू नका जर नको असेल तर. उदाहरणार्थ बघा, माझ्याकडे बघा भारत कनेक्ट आहे. ओके. NC तुम्हाला माहिती आहे, नॉन कॉर्पोरेट एंटिटीचं जे आलं होतं ते वेबसाईटवर जाऊन तुम्ही एनेबल करायचं होतं. त्यानंतर टॅली AI असिस्टंट जो आत्ता आपण बघायला येतो. टॅली कॅपिटल, म्हणजे मी काल सांगितलं होतं की टॅली कॅपिटलमध्ये तुम्हाला इथं हे बघता येतं, उजव्या हाताला आहे बघा माझ्या इथं टॅली कॅपिटल. हे तुमच्या इथं नसणार आहे टॅली कॅपिटल शब्द हा. ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते मग सिबिल स्कोर चेक करणं वगैरे सगळं करू शकताय. ते पण इन हाऊस आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. एवढ्या बँक आहे, तिथून लोन ऍप्लिकेशन देऊ शकताय, पेपरलेस होऊ शकते सगळं. तर तुमची एलिजिबिलिटी चेक करून सांगतं ते बाय डिफॉल्ट. ओके, एक मिनिट आहे, मला फक्त चॅटबॉक्सचे क्वेश्चन्स बघू देत अजून काही का. हे ॲड ऑन टीडीएल, येस. नाही टीडीएल वगैरे काय करायचं नाही, तुम्ही अगदी इनबिल्टमध्ये आहे. मी ट्रेनिंग पिरियडमध्ये म्हणजे ह्या टेस्टिंग पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला देऊ शकतो हे वापरायला. पण त्याच्यावर थोडंसं अजून अजून आयडेंटिटी करूया आणि मग तुम्ही ते वापरायला चालू करा. जर समजा एखाद्याला टेस्टिंगच करायचं असेल आणि भरपूर त्याकडे डेटा आहे आणि बघायचंच आहे त्याला आणि तो इंटरेस्टेड असेल, तर त्यांनी आपला टॅली सिरियल नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या. मी कंपनीच्या थ्रू तुम्हाला ते एनेबल करून देतो. टेस्ट करा फक्त चुकून सुद्धा. कारण काय झाले, एक परवाची पण असं झाले की एका सीएनच्या ठिकाणी कोणीतरी तो डेटा घेतला कस्टमरच्या ठिकाणी, आणि मग त्या सीएनचा फोन आला की डेटा 7.0चा आमच्याकडे आलेला आहे. ते बीटा व्हर्जनमध्ये ओपन केला, एकदा ओपन केला की मागे नाही जाणार. ओके. आणि काही होऊ शकतं बीटा व्हर्जनमध्ये, हे टेस्टिंग आहे, त्यात काही बदल होऊ शकतात कंपनीकडून. ओके, अजून काही क्वेश्चन? अनिलची कोणी बोलतोय. हां सर, बोला की. तर आता काही काही कन्सर्न्स मध्ये की नाही सिस्टर कन्सर्न्स असतात, एकाच ठिकाणी अकाउंटिंग होत असते, हां बरोबर. त्यामुळे बिलं पण एकाच ठिकाणी येत असतात. त्या हां केसमध्ये हे जर होत असताना ही बिलं आपण एका कन्सर्नचे दुसऱ्या कन्सर्न मध्ये चुकून होऊ शकतात काय entry? हां, होऊ शकतात की, ते पण होऊ शकतं. याचं एक एक पर्पज समजून घ्या की सेलर कोण आहे आणि बायर कोण आहे, हा इथं विषयच नाही आहे. तो काय करतो, तो तो एआयने डिटेक्ट करून घेतो की टॉपला नाव कोणाचं आहे, तर कंपनीचं नाव आहे, लेटर पॅड आहे, तर तो समजतो की तो सेलर आहे आणि आपल्याकडे तो होतो बायर.
पण आता मगाच्याच केसमध्ये बघा काय, आता मगाच्याच की मी बिल ओपन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतो ते. एक बिल ओपन करतो, इथं बघा. त्यानं कसं अझ्युम केलं की कोण बायर आहे बघा. त्यानं हे लेटर पॅड वरून ठरवलं की हा सेलर आहे, म्हणजे माझ्याकडे ही पार्टी क्रिएट होणार ॲज अ परचेस सनरी क्रिएटर. पण त्यानं ही बरोबर. पार्टी कन्सिडरच केली नाही कुठं, श्री महालक्ष्मी. पण मास्टर क्रिएशन मध्ये त्यानं घेतली की तुम्हाला ही पण पार्टी, कारण बाहेर कन्सर्न असू शकतं, सेलर वेगळा आहे, माल दुसऱ्या ठिकाणी गेलाय, त्यानं कन्सिडर केलं. तर तुमचा चॉईस होता की ही पार्टी ऍड करायची का नाही तुमच्याकडे. तसं ही ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीने तुमच्या ए कंपनीला माल दिलाय का बी कंपनीला दिलाय, हा चॉईस तुमचा आहे. तुम्ही इम्पोर्ट कुठं करायचं तुम्ही ठरवा. कारण शेवटी काय आहे ते त्याला हे डिटेक्ट होणार नाही की तुमच्या कंपनीचं नाव काय आहे. हे दोन रिझन आहेत. टॅलीमधलं आपलं नाव आणि आपलं ब्रँड नेम जे आपण म्हणतो ह्याला जीएसटी डिपार्टमेंटला, ते इक्वल नाही आहे कधीच. आणि एक प्रश्न इथं मी सॉल्व्ह करतो. तुम्ही एक म्हटलात की इथं हे डिटेक्ट करते का, हे बघा. हे सेम असतो ना, आपल्या त्या बिल येत असताना जर जीएसटीचं बिल असेल कळचा प्रश्न आहे खरं तर. हा त्यांनी आपल्याला GST करत असताना आपलं नाव आणि जीएसटी नंबर दिलेला आहे आणि आपल्या मास्टरमध्ये आपण आपला जीएसटी नंबर आणि नाव टाकलेलं आहे. तर ते हम्म. मॅच ऍक्च्युली ते एरर काढायला पाहिजे की तुमच्या नाव तुमच्यावर काही झालेलं बिल नाही आहे. हा, आता तो करतो तसं. पण होतं काय की बऱ्याच वेळेला समजा युआरडी परचेस आहे, त्यानं तुमचा जीएसटी नंबर टाकला नाही, तो स्वतः सुद्धा युआरडी आणि आपण सुद्धा युआरडी हे सुद्धा होऊ शकतं. आपल्याला तुमच्याकडे असं असं काय काय, तुमच्याकडे असं कुठलाही एक पॅरामीटर नाही की ज्याच्यामुळे तुम्ही त्याला युनिक, जसं मी काल सांगितलं भारत कनेक्ट बघा. भारत कनेक्टमध्ये मात्र 100% हे काम होणार, तुम्ही म्हणताय ते. याचं बिल त्याला अजिबात जाणार नाही. हे ए आय आहे. एआयला काय, तुम्ही एक एक्झाम्पल सांगतो. बँकेचं स्टेटमेंट तुम्ही एक्सेलमध्ये इम्पोर्ट करून घेतलं आणि टीडीएलच्या थ्रू, प्लगिनच्या थ्रू किंवा एआय वापरून किंवा आणि कुठल्याही कारणानं टॅलीनं सुद्धा इनबिल्ड तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्ही काय केलं, ते इम्पोर्ट केलं, ठीक आहे. तर इम्पोर्ट करताना कंपनी चुकली समजा, तर तो काय करेल, फार तर लेजर नाही म्हणून दाखवेल. तुम्ही क्रिएट केला तर लेजर क्रिएट होणार आणि एंट्री इम्पोर्ट होणार. तो तिथं रिस्ट्रिक्शन कुठंच नाही आहे. इवन मला तरी असं कधी कधी हे पण आले केस की इवन बघा, स्वतःच्या GSTR 1 ची जेसन तयार जी होती, त्याच्यात सुद्धा आपला नंबर कुठे आहे, त्यात नसतो. त्यात पण नाही आहे. मग तुम्ही ट्राय जर केलात ना, तर दुसऱ्या कंपनीत पण अपलोड होती फाईल ती. करू नका. फक्त एकानं केलं एका एक्स पर्सननं हे काम केलं की एक्स एंटरप्राइज आणि एक्स इंडस्ट्री सेम नावाच्या दोन कंपन्या होत्या. एक्स इंडस्ट्रीचं जेसन घेतली आणि एक्स एंटरप्राइजमध्ये इम्पोर्ट करून टाकली डायरेक्ट पोर्टलला. त्यावेळी मला हे समजलं की आपलाच हे नसतं त्याच्यामध्ये, नंबर नसतो त्याच्यामध्ये. सो ही रिस्क तशी पण सगळीकडे आहे. बरोबर. या नाही नाही, तुझाच पण म्हटलं तसं ऍक्च्युली तिथं म्हणजे कंट्रोल्स प्रॉब्लेम आहेत. म्हणजे जर समजा कोणी प्रॉब्लेमली असे बिल अकाउंट करायचं असेल हम्म. तर तो करू शकणार. आपण त्याला जर मेकरला काही दिलेले असतील हम्म. तर त्या ऍडिशनल बिल जे अदरवाईज आपल्याकडे परचेस झाले नाही आहे तिचे पण अकाउंटिंग यातनं होऊ शकतं. हा, तुम्ही कुठलीही बघा. काय प्रश्न नाही. हा मॅन्युअली रेग्युलर कोर्स मध्ये आता करतो आपण तसं त्यात पण कंट्रोल होत असतील तर तसं होणार ना. हा पण ह्यात मेकर चेकर असं आहे की नाही नाही मेकांना. नाही नाही नाही, सांगतो तुम्हाला कसं आहे सांगतो. आता आपण जी डेटा ओपन केला ह्याच्यात आयडी पासवर्ड मी क्रिएटच केलेला नाही, ऍडमिन किंवा काय. आता ते जे आपण आयडी इथलं सिक्युरिटी ऑन करतो, त्याच्यात जर तुम्ही असं केलं की फक्त हा इम्पोर्ट करेल आणि व्हाउचर बनवू शकणार नाही आहे, ओके, तर ते लॉक करणार त्याला. ते बाय डिफॉल्ट आहेच. म्हणजे इव्हन तुम्ही शेअरिंग, व्हॉट्सअपचं शेअरिंग कोणाला द्यायचं कोणाला नाही, याचं सुद्धा लॉकिंग आहे टॅलीमध्ये. तो काही प्रॉब्लेम नाही. आता आपण जे हे बघितलं ना, हे ह्याला मी स्वतःच नॉन युजर आयडी पासवर्ड होल्डर आहे. म्हणजे काय म्हणायचं त्याला, त्याला काहीच नाही, ऍडमिन नाही किंवा युजर नाही आहे, त्यामुळे सगळंच अलाउड आहे मला. बघा, आता हे मी असे सिलेक्ट केले सगळे आणि मल्टिपल. आता मॅपिंग नाही आहे ह्या खालच्या दोनला, इथं उजव्या त्याला मी हे पण करतो. तर सेव्ह व्हाउचर कुठेतरी आहे, सेव्ह व्हाउचर. हो, द सिलेक्टेड व्हाउचर इज हॅव्हिंग एक्सेप्शन्स. ओके, आता ह्यातला कुठला तरी मी काढतो, म्हणजे ज्याला एक्सेप्शन आहे असे काढतो आणि सेव्ह करतो. म्हणजे जोपर्यंत तुमचे एक्सेप्शन्स क्लिअर होत नाहीत ना, तोपर्यंत तो व्हाउचर सेव्ह नाही करत. आता हे आहेत ना व्हाउचर्स, हे एक्सेप्शन क्लिअर झालेले व्हाउचर्स आहेत. हो, 6 व्हाउचर्स तुमचे इम्पोर्ट झाले.
इतकं मस्त त्यांनी हे बनवून दिलेलं आहे. हो. हम्म. मग तुम्ही एक्सेप्शन सोडून इम्पोर्ट नाही करू शकत. एक्सेप्शन जसं अनसर्टन ट्रान्झॅक्शन GSTR 1चे किंवा 3B काढल्याशिवाय जेसनच तयार होत नाही. नाहीतर टॅलीने तुम्हाला परचेस रजिस्टर कॉलमनर करून पण जेसन तयार करून दिली असती, जर तसा जर विषय असता तर. ते देणार नाही, कारण कॅल्क्युलेशन एरर 0 झाल्याशिवाय तुमची जेसन निघतच नाही. सेम तसंच एक्सेप्शन्स क्लिअर करा, मास्टर्स आयदर जनरेट करा किंवा रिमॅप करा, अपडेट मॅपिंग करा आणि मग इम्पोर्ट करा. तर ते व्हाउचर मॅप होणार. म्हणजे तुम्ही कुठंतरी सॅटिस्फॅक्टरी लेवलला मॅपिंग केलं आणि मग ते इम्पोर्ट झालं असं त्याचं पिक्चर होणार. नाहीतर मग असं होईल की सगळे इम्पोर्ट होत राहतील, इव्हन एक फाईल 10 वेळा इम्पोर्ट होईल तसं करायला गेलं तर ते इम्पोर्ट होत राहणार आणि आपण ते रिपेअर करत बसणार. असं नको व्हायला. सो आहे तो कंट्रोल आहे, डोंट वरी. मिठारी सर, तुम्ही म्हणलात तसं याचा कंट्रोल काय की डुप्लिकेट एंट्री होऊ नये त्यासाठी? 2 ऑप्शन आहेत. एक तर तो सर्च करतोच, आणि ह्याच्यामध्ये अजून एक टॅलीचा एक सर्च आहे डुप्लिकेट होतो, ह्याच व्हर्जनमध्ये ऍड होणार आहे की ऍक्च्युली ह्यात आहे सुद्धा, पण मला पण तो हे शोधा लागेल की इथं कुठंतरी परचेस एंट्री किंवा ह्याच्यामध्ये डुप्लिकेट सर्चिंगचा ते देत आहेत. मला जस्ट चेक करावं लागेल, कारण मी त्या अँगलनं अजून बघितलं नाही. पण त्यांच्या अपडेट्समध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की आता हे कसं शोधण्यासाठी आपल्याला अवघड होतं. नाही, तर शोधण्यापेक्षा इथं नाही. रेस्ट्रिक्टच करेल असं. हम्म. एंट्रीच नाही, होऊ देणार नाही. रिस्ट्रिक्ट नाही होत. कसं होतंय, तुम्ही इम्पोर्ट करून एंट्री डिलीट केली तर त्याच्या हम्म. रेकॉर्डमध्ये ते राहत नाही की एंट्री डिलीट झाल्या. ओके. नाही तर 3 एंट्रीज झाल्या तिथे, हो. त्या अनुषंगाने मी म्हणतोय. बरोबर. ते आता आपण केलं म्हणून त्या झाल्या. आपण चेकचा ऑप्शन होता आपल्याला मगाशी डुप्लिकेटचा, आपण ते अवॉइड केलं. ओके. करता येईल त्याला, ते सुद्धा हे करतील. इथं कुठेतरी आहे ना GSTR 3B मध्ये किंवा कुठेतरी आहे ना, तर डुप्लिकेटचं एक सर्चिंग देत आहेत. मी पण आता ते शोधीन आणि त्याच्यावर हळूहळू आता व्हिडिओज बनवून. हा एक जस्ट माझा हे होता की आस्क टॅली जे येतंय याच्यात, आणि नेमकं ते ज्यांनी ती बिलं दिली त्याने ते पूर्ण मॅन्युअलीच दिली. एकच बिल कॉम्प्युटराईज होतं, तर ते सुद्धा माझं टेस्टिंग करायचं राहिलं होतं, ते झालं. ओके. बऱ्याच लोकांना मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं जादा झालं टाइम. मी 20-25 मिनिटाच्या ऐवजी आता 1 तासभर घेतला. पण बऱ्याच लोकांना काही फीचर्स माहीत नसतील, तर त्यांनी प्लीज 7.0चं काय हवा असेल तर तुम्हाला लिंक पाहिजे म्हणून सांगू शकता, आम्ही देऊ तुम्हाला. बीटा व्हर्जन आहे. कुठल्याही लाईव्ह डेटाला करू नका, डेमोलाच करा. फक्त फीचर चेक करण्यासाठी. एक्सचेंजमध्ये भारत कनेक्टचा ऑप्शन आलेला आहे, बँकिंगचा ऑप्शन आलेला आहे, भरपूर ऑप्शन्स टॅलीने नवीन दिलेले आहेत. सो थोडंसं रेडी राहा. तुमच्या सगळ्या क्लायंट्सना चेक करा की त्यांनी लेटेस्ट अपडेट केलेलं आहे का नाही. ते लोक पैसे भरत नाहीत, टॅली अपडेट करत नाहीत, आणि नंतर मग ते चालू होतं की आम्हाला हे समजलं नाही, काय आले ते समजत नाही. ओके. बऱ्याच लोकांना ते GST व्हेरिफिकेशन कसं करायचं माहीत नाही, नंबर कसा फेच करायचा नंबरवरून डेटा ते माहीत नाही, IMS कसा इम्पोर्ट करायचा, बऱ्याच आहेत. म्हणजे आहेत तेच फीचर्स अजून माहीत नाहीत. सो आम्ही ट्राय करतोय पुढचे अपडेट्स देण्याचा, व तुम्ही ट्राय करा तुमच्या कस्टमर्सना अपडेट ठेवण्याचा. ओके. या नोट्सचा आपण क्लोज करायचे यायला आहोत. आय थिंक कोणाची काही क्वेरी आलेली नाही. बँक स्टेटमेंट JPG इम्पोर्ट, JPG इम्पोर्ट डेमो. बँक स्टेटमेंट नाही सर, आता इन्व्हॉइसेसचाच आपण आता डेमो बघितला. पण बँक स्टेटमेंटसाठी एक मी कनेक्टेड बँकिंगचा वेगळा सेशन अरेंज करतो, त्यावेळी फक्त बँकिंग बघूया. माझ्या लाईव्ह डेटावर आपण स्टेट बँकेचं लाईव्ह बँकिंग बघूया. डोंट वरी, मी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणि एक सेमिनार त्यासाठी ठेवतो, नक्कीच ठेवतो. सर, गुगल ड्राईव्हवर अपलोड करताना हां. कॉम्प्युटर सुरू असावा लागेल का? नाही. आता हे असं आहे ना की इथून त्यांनी तुम्हाला म्हणजे बॅकअप म्हणताय ना, शेड्यूल. शेड्यूल बॅकअप, हां. बरोबर. शेड्यूल बॅकअपला ते काय करतायत की आता समजा शेड्यूल झालं आणि तुमचं त्यावेळी PC बंद आहे. ओके. तर तो PCच बंद असल्यामुळे अपलोड होणार नाही, पण तो फेल गेलाय म्हणून पुढे जाऊन तो अपलोड होईल. म्हणजे त्याची काळजी करू नका. म्हणजे उद्या जेव्हा चालू होईल ना, तेव्हा तो बॅकअप अपलोड होईल तिथे ऑटोमॅटिक, आणि तो एंट्री जितक्या झाल्यात तेवढाच अपलोड होतो. म्हणजे 20 एंट्री झाल्या तर 20च अपलोड होणार आहे. त्यामुळे साईज तुमचा ऑटोमॅटिक रिड्यूस होतो. आणि आता आम्ही त्याच्यामध्ये कंपनी चालू करावी लागणार का? नाही, काही कंपनी नाही. तुमचा सुरू PC चालू करावं असेल लागणार ना, आहे? तेव्हा ऑटोमॅटिक बॅक टू बॅक चालू राहणार आहे ते. ओके. तुम्हाला कंपनी नाही, टॅली नाही, काही चालू करायला लागणार नाही. ठीक कारण आहे. कंपनी चालू करून ऑटो बॅकअप जो आहे ना, तो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट दिलेलाच आहे TDL मध्ये. तो तुमचा ओके. टॅली चालू झाले की करतो. ओके. तो डे बाय डे अपडेट राहणार आणि त्यानंतर तो
पाठीमागचा काही डिलीट होणार का तो आपल्याला डिलीट करावा लागणार? तो तुमचा चॉईस आहे. इथं तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे की किती दिवसाचा बॅकअप तुम्ही ठेवणार आहे. म्हणजे इथं आपण जे शेड्यूल, एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला. इथं तर शेड्यूल आहे. इथं बघा, इथं आहे ना, इथं तुम्हाला इथं कुठे एक ऑप्शन दिलेला आहे. हम्म. हे पॉज शेड्यूल आहे. सेट अल्टर बॅकअप पासवर्ड, आणि ह्याच्यात एक ऑप्शन आहे कुठेतरी की तो किती दिवस ठेवायचा. मेथड ऑफ बॅकअप बघूया काय आहे. डेली, विकली, हा बघा इथं इन्क्रीमेंटल आणि फुल हा एक ऑप्शन दिलेला आहे. हा इथं दिलाय बघा, नंबर ऑफ रिस्टोरेबल व्हर्जन्स. आता तुम्ही जर 7च्या ऐवजी 10 जर म्हटलात तर 10 व्हर्जन्स राहणार. जेव्हा 11वं व्हर्जन तुमचं रिस्टोर होईल तेव्हा जुनं एक निघून जाणार. म्हणजे कायम तुमचे 10 राहणार तिथं. आता इथं 7 आहे बाय डिफॉल्ट. मग 8वा बॅकअप जेव्हा येईल तेव्हा पहिला बॅकअप निघून जाणार इन्क्रीमेंटल. आणि शक्यतो इन्क्रीमेंटल त्यांनी रेकमेंड केला आहे. फुल म्हटला तर अख्खा फोल्डर अपलोड होत राहणार. तुमच्या हा जी काय स्पेस दिलाय तो मग लवकर संपणार. ओके. इन्क्रीमेंटल म्हणजे जेवढ्या कंपनी सिलेक्ट करू तेवढं का? नाही नाही असं नाही फोल्डर नाही पण सिलेक्ट करता येणार का? नाही नाही नाही, इन्क्रीमेंटलचा अर्थ वेगळा आहे. फोल्डरचा काही विषय नाही. फोल्डर तुम्ही इथं जो सेट कराल तुमचा जो काही बॅकअप लावायचा त्याचा तो तो तेवढ्या कंपन्या घेणार. पण इन्क्रीमेंटल म्हणजे कसं, समजा आता आज तुमच्या 10,000 एंट्र्या होत्या टोटल, मग फुल बॅकअप झाला पहिल्यांदा. उद्या तुम्ही फक्त 5 एंट्र्या मारल्या तर 5च एंट्रीचा बॅकअप अपलोड होणार तिथं. परत तिसऱ्या दिवशी तुम्ही समजा 20 एंट्रीज मारल्या तर 20 एंट्री अपलोड होणार. म्हणजे 20 एंट्रीचा बॅकअप. मग आता पहिल्या 10,000 एंट्री, नंतरच्या 5, नंतरच्या 20. आता जेव्हा तो इन्क्रीमेंटल करतो तेव्हा जुन्या डिलीट झालेल्या एंट्रीज वगैरे ते आहे ना, त्याचं पण मॅपिंग करतो प्रॉपर. मग तुम्ही रिस्टोर करताना कोणताही करायला जा, तो होणार पूर्णच बॅकअप रिस्टोर. म्हणजे रिस्टोर करताना 5चा बॅकअप रिस्टोर होणार, मग 20चा असं नाही होणार. कुठल्याही पॉईंटला तुम्ही रिस्टोर केलात की तो फुल बॅकअप घेणार प्लस रिस्टोर पॉईंटचा बॅकअप घेणार. म्हणजे समजा तुम्ही म्हटलात की मला 5वं व्हर्जन रिस्टोर करायचं आहे. मग 5व्या व्हर्जनला समजा तुमच्या एंट्रीज किती होत्या, पहिल्या 10,000 अधिक पुढच्या 5, फक्त 10,005 एंट्रीचा बॅकअप रिस्टोर होणार. म्हणजे तुम्ही लेटेस्ट व्हर्जन रिस्टोर केलात की लेटेस्ट होणार. म्हणून हे शक्यतो आम्ही सजेस्ट काय करतोय, 5 किंवा 6च व्हर्जन ठेवा. फार काय ठेवायची गरज नाही आहे. आणि व्हर्जन म्हणजे काय की असं नाही की फोल्डर 1, फोल्डर 2, फोल्डर 3. तो दाखवतो तुम्हाला रिस्टोर करताना कसं वर्किंग होतं ते. सो ठीक आहे. हे आणि ह्याचं मी तुम्हाला ट्रेनिंग द्या. इथे बघा ना, हे बघा, हे फेल दाखवते बघा. कारण मी लॉग इन नव्हतं ना केलं मगाशी. म्हणजे जसं तुम्ही मॅप कराल ना तसं तो बरोबर बॅकअप घेऊन देतो. आणि कधी बॅकअप झाला काय, हे बघा आता हा सक्सेस झाला 9 डिसेंबरला, बरोबर, म्हणजे आजच. आता मी समजा ह्याला रिस्टोर करायला गेलो, डेटा रिस्टोर. ऍक्च्युली ह्याच्यावर मी वेगळा सेशन घेईन सुद्धा. आता रिस्टोरमध्ये गेलो, हा रिस्टोर डेस्टिनेशन कुठं कुठं डेटा रिस्टोर करायचा आहे. समजा मी याला तात्पुरतं मी डी ड्राईव्ह घेतो कारण माझा लाईव्ह डेटामध्ये जाऊ नये म्हणून. आणि इथं वरती बघा टॅली ड्राईव्ह घेतलं मी. टॅली ड्राईव्ह एंटर. ओके, टॅली ड्राईव्ह. आता बघा हे मगाशी मी केलं नव्हतं त्या त्या केसमध्ये, तर ह्याला फक्त मी करतो फास्टमध्ये म्हणजे आपल्याला क्लोज डाऊन करता येईल. कारण तुम्ही बॅकअप रिस्टोर करताय तर तुम्हीच आहात का, कारण तो लोकल ड्राईव्हला नाही ना. म्हणजे तुम्ही ड्राईव्हला लॉग इन करताय आता. आता इथं बघा, ए नावाची कंपनी आहे. तर मी काय केलं होतं, 8 डिसेंबरला म्हणजे आज ती 7 वाजताचा शेड्यूल लावला होता ना, तर 7 PM ला त्यानं बॅकअप घेतला होता. मग ही मी रिस्टोर करायला लावली. मग दुसऱ्या कंपन्या हव्या तर घ्यायच्या, नाहीतर येतं एंड ऑफ लिस्ट. आता माझ्याकडे एकच शेड्यूल झालं, दुसरं शेड्यूल झालं असतं त्याने मल्टिपल दाखवला असता. तर हे लॉजिकली त्यांनी जे बनवले ते अशा पद्धतीने बनवलेलं आहे आणि छान बनवले. आम्ही टेस्ट केलेलं आहे ते. थोडंसं प्रॅक्टिस झालं तर आपल्याला सगळ्यांनाच ते फायद्याचं होईल. मी तरी असं म्हणतोय की तुम्ही बॅकअप घ्यायचा आणि तुमच्या तुम्ही म्हणजे कस्टमर ना, आणि मग सेला सांगायचं की आमचा हा ID पासवर्ड आहे, मग तुम्ही तिकडून ते घेता येते का रिस्टोर करून ते बघायचं, म्हणजे ईमेल वगैरे न करता. ओके, सो आपण क्लोज करूया. बाकीच्या तर ते आस्क हा आस्क फॉर टॅली ते ऑप्शन येतो तो आमच्या टॅलीमध्ये येत नाही का आता नाही नाही सध्या? नाही नाही, काय आहे हे 7.0 आहे, लक्षात घ्या. बरोबर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला 7.0 इन्स्टॉल करून सुद्धा तुमचा लायसन नंबर जो आहे आत्ताचा हम्म, सध्याचा, तो लायसन नंबर आम्हाला कळवावा लागेल की मला हम्म. हे ॲप हवं आहे किंवा मला एनेबल करून द्या म्हणून.
मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सिरियल नंबर दिला तर तुम्हाला कंपनीकडून फोन सुद्धा येईल की तुम्ही हे एनेबल करायला डिमांड दिलेली आहे, तर त्याचा आम्ही तुम्हाला डेमो दाखवतो. तर ते तुम्हाला प्रॉपर डेमो दाखवतील. म्हणजे हे इनिशियल स्टेजमध्ये आहे म्हणून एकदा ते प्रोडक्टमध्ये सगळ्यांसाठी ओपन झालं की मग फक्त डेमो किंवा ट्रेनिंग आमच्याकडूनच होतात. आता सध्या हे पायलटवर आहे की त्यांना बघायचं आहे की काय होतंय. मग आता ही जी क्वेरी आली मला समजा, तर मी आता ती रिपोर्ट करणार. म्हणून म्हणतोय की तुम्ही हे स्टार्ट करायच्या ऐवजी तुम्ही मला अशी काही बिलं द्या आणि मग मी तरी आणि तुम्हाला हवा असेल तर मला तुम्ही सिरियल नंबर द्या, मी ते तुम्हाला प्रमोट हे करून देतो कंपनीकडून. पण सजेस्टेड आहे की तुम्ही काही बिलं कलेक्ट करा वेगळी वेगळी, आडवी आहेत, उभी आहेत, 100 प्रकार आहेत बिलांची, आणि मग त्याचं आपण इम्पोर्टिंग करून बघू. तसं आपल्याला समजत राहील की हा हे थोडंसं असं आहे, हे थोडंसं असं आहे. मग 19-20 कुठं तर होईल आणि ते संपून जाईल काम. ओके, त्यामुळे तुमचं ते एडिट लॉग दिसतंय का बीटा व्हर्जन असल्यामुळे? आमचं रेग्युलर गोल्ड दिसतं म्हणजे सीएच नाही नाही व्हर्जन. नाही नाही, ह्याचा काही संबंध नाही सर. हे तुम्ही डाउनलोड करतानाच एडिट लॉग डाउनलोड करायचं असतं. ह्याचा आणि त्या ह्याचा काही संबंध नाही. ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहेत ना, त्यांनी इथं काय करायचं, टॅली सोल्युशनच्या वेबसाईटला जेव्हा तुम्ही डाउनलोडला जाता तेव्हा इथं तुम्हाला ऑप्शन असतात. टॅली प्राईम, आता 6 आहे समजा, तर टॅली प्राईम एडिट लॉग, टॅली प्राईम तुम्ही हाच इन्स्टॉल करायचा असतो जर तुम्हाला एमसीएचा कंप्लायन्स करायचा असेल तर. ओके, हा एडिट लॉग वाले. करेक्ट, हे तो एडिट लॉग आहे. ह्याचा त्या 7शी काही संबंध नाही. ओके ओके. आणि एक सर्वांनाच सांगतो मी, आता जर तुम्ही टॅली हेल्पला गेलात, टॅली हेल्पच्या साईडला, तर खाली तुम्हाला तारा नावाचा एक टॅब दिसेल ब्ल्यू कलरचा. तारा हे AI असिस्टंट आहे टॅलीचा. तुम्ही ह्याला क्लिक करा आणि तुम्हाला जो हवा तो क्वेश्चन येतो विचारा, तर टॅली तुम्हाला याच्यावर आन्सर देईल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल स्टॉक क्वेरी, QUERY स्टॉक क्वेरी म्हणून टाईप केलं मी. आता तो सांगेल की स्टॉक क्वेरीचा उपयोग काय, कुठून कसं जायचं, काय करायचं. म्हणजे तुम्हाला पूर्ण हेल्पची गाईड वाचायची गरज नाही, तो सगळी इन्फॉर्मेशन देईल. हे बघा, सो हे जस्ट लॉन्च झालेलं आहे 2 दिवसापूर्वी. तर तारा सुद्धा वापरून बघा. हे या वेबसाईटला जाण्यासाठी काय लांब जायची गरज नाही. हेल्पमध्ये जा, टॅली हेल्प, कुठल्याही रिपोर्टर जा आणि टॅली हेल्प बटन प्रेस करा. GSTR 1ला जा, IMS ला जा, कुठल्याही रिपोर्टला. आता मला असं वाटायला आले की ते बरेच सेशन्स घ्यावे लागतील आणि बऱ्याच सिरीज अशा चालू करायला लागतील. एवढे अपडेट्स आहेत आता सध्या. सर काय लागेल तर तुम्हाला फोन केला तर चालेल ना? आधी व्हॉट्सअप करा, कारण बरं आता हे असं सेशन आहे तर मी सायलेंट मोडवर फोन ठेवलेला आहे. आधी शक्यतो ग्रुपला व्हॉट्सअप करा आणि जर ते कन्फर्म असेल तुमचं की बाबा फोनच करायला लागतो तर मला टाकून ठेवा. मी अवेलेबल असले 100% कॉल करेन. माझं बरंच काम सध्या चालू आहे, त्यामुळे इकडे तिकडे माझं थोडंसं ट्रॅव्हलिंग आणि हे सगळं आहे. सो माझी रिक्वेस्ट आहे की आधी व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवर 100% माझ्या टीम आहे, पहिला रिप्लाय देते. नाही झालं तर मी आहेच. सर पहिला ओके. ताराला विचारतो, नाही झालं तर व्हॉट्सअप करतो. सर तुम्ही वेलकमच आहे सर. सगळी सी आमच्यासाठी इनपुट देणारेच आहेत, तुमच्यासाठीच आम्ही आहोत. नाही, टाइम लिमिटेड आहे तुमच्याकडे पण. आज तुम्ही 20 मिनिटं म्हणला, खरं 1 तास घेतला. तुमच्याही टाइमची आम्ही व्हॅल्यू करायला पाहिजे, एवढं नक्की. येस, थँक्यू. थँक्यू सर. मी क्लोज करतो सेशन. थँक्यू. बाय. बाय. मी रेकॉर्डिंग शेअर करीन, डोंट वरी. ओके सर, थँक्यू. हां.